हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज दत्त जयंती आहे, तर तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि व्हिडिओ मी सहजच काढलेला आहे, माझी व्हिडिओ तशी येत नाही आहेत. आणि 2-4 दिवस जर असं टेन्शनमध्ये चाललं होतं दिवस माझे. अजूनही थोडंफार टेन्शन आहे मला, नाही असं नाही, पण ठीक आहे, काय करू. निदान म्हणजे कोणी नाही, पण माझी यूट्यूब फॅमिली माझ्यासोबत आहे. म्हटलं तुमच्याशी बोलावं. तुम्ही सगळे मजेत आहात ना? तर मजेतच राहा. फक्त एवढंच सांगेन की कोणावरती विश्वास ठेवू नका. या जगामध्ये विश्वास ठेवण्याच्या लायकीचं कोणी नाही आहे, त्याच्यामुळे विश्वास ठेवू नका. कारण फक्त एवढंच सांगते की नातं असं जोडा की एकमेकांवरती असा कट्टर विश्वास ठेवा की कोणी येऊन काही जरी सांगितलं ना, तरी आपल्याला कळायला पाहिजे किंवा आपल्याला समजलं पाहिजे की आपला व्यक्ती ज्याला आपण आपलं मानलेलं आहे, आपलं नातं घट्ट आहे, तर आपला व्यक्ती असं कधीच करणार नाही किंवा कधीच आपल्याबद्दल असं काही बोलणार नाही. असं नातं बघा, अशी मैत्री बघा, किंवा तुमचं जे पण असेल, प्रेम असो, नातं असो किंवा अजून काही असो, तर त्या गोष्टी तुम्ही कट्टर बघा की नाही, की आपण स्वतः जाऊन विचारूया, स्वतः जाऊन बोलूया, तेव्हा काही गोष्टी कळतात आपल्याला. असं असं असायला पाहिजे खरं तर. पण कसं असतं माहिती आहे का, की आपण जगामध्ये ना असे खूप लोक आहेत, आणि जे कधी काही लोक आपल्याला चांगलं बघत नाही, काही बघवतात, आणि माणसाचे दिवस कसे जसेचे तसे राहत नाही, बदलत राहतात. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगू की आयुष्याचा स्ट्रगल हा माणसाला अनुभव देऊन जातो, खूप सारे अनुभव देऊन जातो. मी तर माझ्या आयुष्यात खूप सारे अनुभव घेतले आणि खूप लोकांवरती विश्वाससुद्धा ठेवला, म्हणजे पटकन विश्वास ठेवते. आणि माझा स्वभाव खूप साधा सरळ आहे. आणि मेन गोष्ट, मी खोटं बोलत नाही. कधी असं होतं की काही लोक मला काही बोलू देत नाही किंवा काही असं होतं. मी नाही पटकन कोणाला नाही बोलून देत. आणि मी राग करते ना, राग म्हणा किंवा कोणाला काही असं बोलते ना, तर तो व्यक्ती माझा असतो, म्हणून मी एखाद्यावरती राग काढते किंवा बोलते. हे माझा स्वभाव आहे. मी इतर, आता तुम्ही लोक माझ्यासमोर आहात, तुम्ही फक्त मला व्हिडिओमध्ये बघतात, असं नाही की तुम्ही माझे नाही आहेत, तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात, पण मी तुमच्यावरती येऊन राग नाही काढू शकत ना. जर काही झालं किंवा काही, ते आपण आपल्याच व्यक्तीवरती काढतो, कारण आपल्याला माहिती आहे की यातून बाहेर काढणारा पण आपलाच व्यक्ती आहे, जो आपल्याला ह्या टेन्शनमधनं किंवा या गुंतागुंतीच्या ह्या जगातनं तोच आपल्याला बाहेर काढू शकतो. तर ठीक आहे. कसं असतं की खरंच मला ह्या जगाने इतका चांगला अनुभव दिलेला आहे ना, खूप चांगला अनुभव दिलेला आहे. आणि खरं सांगते की हा डिसेंबर महिना 2025चा माहीत नाही की काय देऊन जाणार आहे आणि काय घेऊन जाणार आहे, हे मला नाही माहिती. पण एक अनुभव खूप चांगला आला आहे मला आज. खरंच आजच्या दिवशी, आज दत्त जयंती आहे, खोटं नाही सांगत. आणि तो अनुभव मी खूप लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत. एक असा अनुभव आला माझ्यासोबत आज की खरंच बोलेन, माणसासारखा विश्वासघाती माणूसच आहे, राक्षस आहे, राक्षस, एवढंच सांगेन मी. अनुभव खूप मोठा आहे आणि झालेला चमत्कारसुद्धा खूप मोठा आहे, खूप. आणि खरंच आजच्या दिवशी जो मी अनुभव घेतला आहे ना, तो नक्की मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तुम्ही म्हणाल की तू बोलतेस लवकर व्हिडिओ टाकेन, पण टाकत नाहीस, तर नक्कीच यावेळेला व्हिडिओ लवकर आपला पोस्ट होणार आहे. काय बोलू हे कळत नाही. बोलायचं तर भरपूर बोलायचं होतं, पण कुठून सुरुवात करायची आणि कुठे एंड करायचं ते माहीत नाही. फक्त एवढंच सांगेन की सतर्क राहा आणि सावधान राहा आणि आपल्या माणसावरती विश्वास ठेवा, एवढंच म्हणेन. बाकी ह्याच्यापेक्षा जास्त मी काही नाही बोलू शकत. आपला माणूस तो आपला माणूस असतो. आणि नातं हे घट्ट ठेवा, भले कुठेही राहा तुम्ही, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहा,
पण हा विश्वास कायम ठेवा की आपला जो व्यक्ती आहे तो कधीच आपल्याला खोटं बोलणार नाही किंवा आपल्याला फसवणार नाही. ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. बाकी परमेश्वरावरती सोडा. देव आहे, देव हा कधीच कोणावरती अन्याय करत नाही आणि कधी करणार नाही, हा माझा विश्वास आहे. कारण माझी देवावरती अपार श्रद्धा आहे आणि ती राहणार आहे. बाकीचं माहीत नाही मला. पण खरं सांगते की डिसेंबर महिन्यामध्ये इतका भारी अनुभव घेतला ना, माहीत नाही की माझं चॅनल पुढे कसं चालणार आहे, कसं नाही चालणार आहे हे मला माहीत नाही. चालायला माझं खूप चाललं असतं, कधीच मॉनिटाईज झालं असतं, कधीच माझे सबस्क्रायबर वाढले असते, पण मी जास्त लक्ष देत नाही. खरी गोष्ट आहे. मला जे मेसेज येतात की सोनाली तू करत नाही, तू कर, ह्याच्यामध्ये तू छान करते वगैरे, अशा सगळ्या गोष्टींचे मला मेसेज आहेत. पण मला वेळ नव्हता भेटत आणि आता तर थोडंसं गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. तरी प्रयत्न करेन टाकण्याचा, पण बघूया की जर माझा चॅनल कुठेतरी ग्रो झाला, कुठेतरी सबस्क्रायबर वाढले, काहीतरी झालं तर नक्कीच एक दिवस आहे ना, खूप मोठी स्टोरी सांगणार आहे तुम्हाला. खूप मोठी, जी अशी एक गोष्ट आहे की जी मी पाहिली आहे, अनुभवली आहे, बघितली आहे, सोसली आहे. नक्कीच ती गोष्ट मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की शेअर करेन. थोडं का होईना पण नक्कीच करणार आहे. तुम्हाला कळत असेल की मनात खूप काही आहे, पण नाही बोलू शकत आता. पण नक्कीच बोलेन त्या दिवस. हां, पण एवढं आहे की आजचा एक आलेला अनुभव तो मी तुम्हाला नक्की सांगेन की काय होता. आत्ता नाही सांगणार, थोड्या दिवसांनी नक्की सांगेन. तर चला, तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे. आयुष्य हे खूप सुंदर आहे. तर रडत रडत नाही, तर हसत हसत जगा. आज मी हे वाक्य बोलताना थोडंसं असं वाक्य दूर दूर जात आहे, पण असू देत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.